जय श्रीराम. श्लोक 86. स्तव्यस्तव प्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः. स्तव्य. स्तव्य म्हणजे स्तुती करण्यास योग्य असलेला, सर्वांकडून स्तविला जाणारा, म्हणून भगवंताचं नाव स्तव्य असं आहे. महानता आणि स्तुती यांचं नेहमी साहचर्य असतं. या आधीच्या महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर महायज्वा महायज्ञो महाहविः या श्लोकातून भगवंताचं महानपण आपण पाहिलं. म्हणूनच यज्ञस्वरूप श्रीहरी सर्वांकडून स्तविला जातो, प्रार्थिला जातो, त्याची स्तुती केली जाते. हेच या स्तव्य नामातून सांगितलं आहे. या विष्णू सहस्त्रनामातून एकाच तत्वाचं सूत्र धरून त्याचं सांगोपांग वर्णन अनेक वेळा आलेलं आहे. जसं श्रीद श्रीश श्रीनिवास किंवा ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा किंवा महाक्रतुर महायज्वा, त्याचप्रमाणे स्तव्य स्तवप्रिय असे या श्लोकात स्तवन हे तत्व स्वीकारून त्या अनुषंगाने भगवंताची नावे आलेली आहेत. स्तव्य म्हणजे स्तवन करण्यास पात्र असणारा असा एकमेव परमात्माच आहे. वेद, देव, संत आणि आपल्यासारखे सामान्य सर्वच जण त्याचीच स्तुती करतात, कारण ती केवळ स्तुती नसून वस्तुस्थितीच आहे. अनंत गुण, साहस, शौर्य, धैर्य, वीर्य असा असणारा एकमेव परमात्माच आहे. आणि स्तुती ही नेहमी सद्गुण आणि परोपकार करणारा जो असतो त्याचीच केली जाते. भगवंतही आपल्यावर एकच नसून तर अनेक उपकार करणारे असे आहेत. सर्व प्रकारचे उपभोग घेण्यासाठी त्याने हा सुंदर देह आपल्याला दिला आहे. ही सृष्टी सतत चैतन्यमय त्याने ठेवली आहे. आणि या विश्वात तू हे मला का दिलं नाहीस अशी म्हणण्याची वेळच त्याने आपल्यावर ठेवली नाही. शिवाय त्याचं रूप, त्याचे गुण, त्याचं सामर्थ्य वर्णन करायला वाणीही आपल्याला दिली आहे. त्याचं पूर्णपणे यथोचित वर्णन आपण करू शकणार नाही, तरीही आवडीने प्रेमाने केलेली स्तुतीही तो गोड मानून आपल्यावर कृपाच करतो. शास्त्र, पुराणे, अभंग, ओवी, आर्या अशा अनेक वाङ्मय प्रकारातून संतांनी भगवंताची स्तुती गायली आहे. शेषाच्या सहस्र जिभा श्रीहरीचं वर्णन करता करता द्विधा झाल्या आणि म्हणून सहस्रमुखांचा वर्णिता भागला असे नाथ महाराज म्हणतात. तर चहुवेदी जाण षटशास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती अशी ज्ञानोबांनीही भगवंताची स्तुती गायली आहे. म्हणून स्तुती करण्यास एकमेव योग्य या अर्थाने भगवंताचं नाव स्तव्य असं आहे. स्तवप्रिय. स्तवप्रिय म्हणजे स्तुती किंवा स्तवन प्रिय असणारा. या ठिकाणी स्तुती हा शब्द कौतुक या अर्थाने नसून प्रेम या अर्थाने आलेला आहे. देव, मानव, वेद, संत हे भगवंताची स्तुती म्हणजे स्तवन करतात. ते स्तवन प्रेमाने, आवडीने करतात. म्हणून भगवंत स्तवप्रिय नामाने ख्यात आहेत. आचार्यांनी या नामासंबंधी अजून एक वेगळाच विचार मांडला आहे. तो याप्रमाणे: न कस्यचित स्तोता अतएव स्तवप्रियः. तो कोणाची स्तुती करीत नाही म्हणून त्याचं नाव स्तवप्रिय आहे. खरे तर गीता, भागवत या ग्रंथातून भगवंतांनी त्याच्या भक्तांची स्तुती केली आहे. मग आचार्यांनी असा का बरं अर्थ सांगितला? तर या ठिकाणी
स्तव आणि स्तुती या दोन शब्दातला फरक आधी लक्षात घ्यावा लागेल. स्तव म्हणजे निखळ प्रशंसा आणि स्तुती म्हणजे वरकरणी गुण नसताना अवास्तवपणे केलेली स्तुती किंवा कौतुक. व्यवहारात अशी खोटी प्रशंसा केली जाते, पण श्रीहरी मात्र अशी खोटी प्रशंसा कोणाचीच करीत नाही. गीतेच्या 12व्या अध्यायात अद्वेष्टा सर्वभूतानां या श्लोकापासून तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी या श्लोकापर्यंत त्यांनी भक्ताची अनेक लक्षणे सांगून असा भक्त मला प्रिय आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. भगवंतांना फक्त निखळ प्रशंसाच आवडते. तो उगाचच भक्तांची स्तुती करीत नाही, म्हणून त्याचं नाव स्तवप्रिय असं आहे. स्तोत्रम. स्तोत्र म्हणजे गुणसंकीर्तन स्वरूप. येन स्तूयते तत स्तोत्रम. ज्या शब्दसमूहाने श्रीहरीच्या गुणांचं संकीर्तन म्हणजे स्तवन केलं जातं त्याला स्तोत्र म्हणतात. आणि हे स्तोत्र हरिरूपच असल्यानं त्याचं स्तोत्र हे नाव आहे. स्तुती स्तवन हा मानवी जीवाचा स्थायी भाव आहे आणि त्या रूपाने श्रीहरीच नटला आहे. हे सहस्त्रनाम, ही स्तवन साधना श्रीहरीचंच रूप स्वरूप आपल्याला दाखवत आहे. ही स्तोत्रे म्हणजे हरीच्या स्वरूप, सत्ता, ऐश्वर्य, सौंदर्य, सद्गुण यांना दिलेला शब्दांचा आकार होय. शब्दात वाच्य शक्ती आणि लक्ष्य शक्ती अशी दोन्ही शक्ती असते. ती वस्तूचं रूप, गुण, कार्य सहजपणे आपल्याला निदर्शनास आणून देते. नामासरिसची हरी प्रगटे हृदया माझारी किंवा नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्याचे जवळी असे हे शब्दसमूह रूप स्तोत्राचे आणि देवाचं नातं स्पष्ट करत असतं. भगवंताचे गुण, रूप, स्वरूप हे शब्दाने साकार होते. शब्दांचा समूह किंवा स्तोत्र हे भगवंताचं मूर्त रूप असतं. असा हा शब्द महिमा गाताना माऊली या शब्दांना आकाशाहूनही उंच आणि सूक्ष्म करतात. ते म्हणतात, बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विशदू अरिसा नव्हे. अमृतानुभवमध्ये माऊलींनी या शब्दासंदर्भातला दृष्टांत दिलेला आहे. शब्द हे निराकार परमेश्वराचा आरसा आहे. लौकिकातला आरसा आपल्याला आपल्या आकाराचं प्रतिबिंब दाखवतो, पण हा शब्दरूप आरसा ना अलौकिक आणि आश्चर्यकारक असाच आहे. कारण त्या आरशात भगवंताचं फक्त प्रतिबिंबच दिसतं असं नव्हे, तर मूळ बिंबही तो आपल्या ज्ञाननेत्रांना दाखवतो. ऋषी, मुनी, साधक, संत यांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच विविध स्तोत्राच्या माध्यमातून आपल्यालाही हा आरसा दिलेला आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र, गणपती स्तोत्र, देवी स्तोत्र, पांडुरंगाष्टकम, श्रीकृष्णाष्टकम अशी अनेक स्तोत्रे अंतर्बाह्य रूपे श्रीहरीच झाला आणि म्हणून त्याचं नाव स्तोत्र असं आहे. स्तुती. स्तुती म्हणजे स्तवन क्रिया स्वरूप असा. विश्वी विश्वंभर या विश्वात विष्णूहून काहीच वेगळं नाही, म्हणून कर्ता, कार्य आणि क्रिया या विष्णूच्याच आहेत. हेच या स्तुती नावातून सांगितलं आहे. स्तुती क्रिया, स्तवन क्रिया हे देवाचंच रूप आहे. सर्व जीवमात्रांच्या, सर्व इंद्रियांच्या क्रिया या देवाच्या सत्तेमुळेच होत असतात. याआधी 79व्या श्लोकात ज्योतिर्गणेश्वर हे नाव पाहताना
भगवंतच आपल्या इंद्रिय समूहांचं प्रकाशन करणारा आहे हे आपण पाहिलं. म्हणून आपले मन, प्राण, नेत्र, कान, वाणी या इंद्रियांकरवी होणाऱ्या सर्व क्रिया या प्रभुसत्तेनंच होत असतात. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला. मुखातून शब्द वदविण्याची क्रिया अर्थात स्तवन, स्तुती, शब्द देवाशिवाय कोणीच वदवू शकत नाही. आणि म्हणून भगवंताचं नाव स्तुती असं आहे. स्तोता, स्तोता म्हणजे स्तुती करणारा. भगवंताचं स्तवन करण्यास स्तवन करताही तसाच पवित्र अंतःकरणाचा असावा लागतो. आणि म्हणून स्तवन करता हा भगवंताचाच अंश मानला आहे. स्तुतीने गुण गायन करण्यास देवाशिवाय कोण समर्थ आहे? शब्दप्रभुत्व, अर्थप्रभुत्व हे प्रभूशिवाय इतर कोणाला आणि कसं साध्य होणार? वेद आणि शेषनारायण हे देवस्वरूप असल्यामुळेच भगवंताची स्तुती करण्यास समर्थ ठरले आहे. स्तुती करत असताना स्तव्य विषय स्तवनकर्त्याच्या अंतरात वसत असतो आणि तेव्हा ती स्तुती न राहता स्तवन होते. याचा अनुभव आपल्याला ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवतात ठायी ठायी येतो. माऊलींनी केलेली सद्गुरूंची स्तुती, नाथ महाराजांनी केलेली सद्गुरू जनार्दन स्वामींची स्तुती ही त्यांच्या गुरुशिष्य नात्यापुरतीच मर्यादित न राहता आपल्यासारख्यांनाही ते स्तवन करता येते. कारण त्या स्तवनाचा बोलविता धनी प्रत्यक्ष भगवंतच आहे. आणि म्हणून भगवंताचं नाव स्तोता असं आहे. रणप्रिय, रणप्रिय म्हणजे युद्धाची आवड असलेला. स्तव्य, स्तवप्रिय, स्तुती, स्तोता या नामानंतर आलेलं हे रणप्रिय नाव जरा वेगळंच आहे. पण या विष्णू सहस्त्रनामाचे निर्माते पितामह भीष्म असा उगीचच क्रम लावणारे नाहीत. स्तोता नामानंतर रणप्रिय हे नावही उचितच आले आहे. प्रभू हा स्तोता स्तवन करणारा आहे आणि हे स्तवन तो भीतीपोटी किंवा अशक्त असमर्थ आहे म्हणून तो करतो का? तर तसं नाही. तो असमर्थ नाही, तर तो रणधीर, रणशूर, रणवीर, रणप्रिय असाच आहे. सामान्यपणे रण, युद्ध म्हटलं की आपल्याला भीती वाटते आणि मग भगवंताला रण, युद्ध आवडते, तो भांडखोर आहे अशी आपल्याला शंका येईल. पण भगवंत भांडखोरही नाहीत. उगीचच कोणाशी शत्रुत्व घेण्यासारखे ते नाहीत. पण पहिलवानास जशी कुस्तीची, भाविकास जशी भक्तीची आवड असते, तद्वत शक्तिवानास युद्धाची, रणसंघर्षाची आवड असू शकते. प्रभूला अशा रणसंघर्षाची आवड असल्यानेच त्याने रावण, कंस यांनी पाठवलेल्या अनेक दुष्ट दैत्यांबरोबर तो शक्तीने आणि युक्तीने लढला. युद्ध, संघर्ष हे जीवन विनाशाचे प्रसंग नसून शक्ती, युक्ती आणि भक्तीचा उत्कर्ष साधण्याचीच ती संधी असते. युद्ध किंवा संघर्षामुळे जीवनास एक प्रकारची धार येते. या संघर्षातच चिंतन घडतं, मंथन घडतं आणि मग निष्कर्षाचं लोणी निघून कीर्तीचा किंवा यशाचा घृतसुगंधही येतो. दुधाला पुढील चांगल्या परिणामासाठी अग्नीवर तापवून घ्यावेच लागते, नाहीतर त्याचा नाश हा ठरलेलाच आहे. आपल्याही आयुष्यात संघर्षाचे चटके बसल्याशिवाय जीवनाला कीर्तीची झळाळी येऊ शकत नाही. आणि म्हणून शत्रू संघर्ष, कार्य संघर्ष, आरोग्य संघर्ष, साधन संघर्ष आणि भक्ती संघर्ष सर्वांनीच करावा असं श्रीहरीला वाटते. म्हणून तर रण सोडून जाणाऱ्या अर्जुनाला प्रभूने रणसंघर्ष करण्यास भाग पाडले.
देव संत हे रणप्रियच असतात. अशा रणसंघर्षातूनच जीवन तावून सुलाखून पवित्र होत असते. आपल्या कामक्रोधादी शत्रूंबरोबर लढणे म्हणजेच रणप्रिय होणे आहे. आपण रणभीरू म्हणजे संकटांना घाबरणारे नसावे, तर रणप्रिय असावे. क्षत्रिया रणी पळोनी जाणे, हे कोण साहे लाजिरवाणे, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंच आहे. आयुष्याच्या रणसंग्रामात माघार घेणे, पलायन करणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. आल्या प्रसंगाला सामोरं जाऊन ते संकट शिताफीने परतवणे यातच जीवनाची कृतकृत्यता असते. हाच भगवंतांनी रणप्रिय नामातून बोध दिला आहे. पूर्ण म्हणजे आत्ताच आपण रणप्रिय हे भगवंताचं नाव पाहिल्यावर भगवंताला कसली तरी इच्छा असल्याने, आशा असल्याने तो युद्ध करतो असा आपला समज होऊ शकतो. तो समज दूर करण्यासाठीच पूर्ण हे नाव इथे आलं आहे. सकलै कामै सकलाभिः शक्तिभिश्च संपन्न इति पूर्णः. सर्व कामना, वासना, समग्र शक्ती, ऐश्वर्य यांनी तो पूर्ण असल्याने त्याचं नाव पूर्ण असं आहे. आपल्या वासना, कामना जेव्हा अपूर्ण राहतात तेव्हा आपण संघर्षप्रिय होतो. भगवंताची मात्र अशा क्षुल्लक कारणासाठी रणप्रियता नसते. केवळ जगतरक्षण आणि भक्त प्रतिपाळ करण्यासाठीच निर्वैर प्रभू आपल्या आयुधांसह रणप्रिय होतो. साधूंचा द्वेष करणाऱ्या, धर्माला पायदळी तुडवणाऱ्या दैत्यांना तो धराशाही करतो. भगवंत स्तुती करणारा आहे, पण तो भित्रा नाही. तो रणप्रिय आहे, पण उपवासी किंवा वासनेने लडबडलेला नाही. त्याच्याकडे राक्षसी महत्त्वाकांक्षाही नाही, तर पूर्ण जीवनाची तो लीला दाखवत असतो. कामना शून्य असूनही शक्तिसंपन्नतेने तो सर्वांगी परिपूर्ण असाच आहे. हेच या पूर्ण नावातून सांगितलं आहे. तो एवढा पूर्ण आहे की त्याला कोणी मालक नाही, त्याचा कोणी नियामक नाही, त्याचा कोणी जनक नाही, त्याचा कोणी स्वामी नाही. त्याच्या पूर्णत्वाला कुठेही बाधा नाही आणि म्हणून भगवंताचं नाव पूर्ण असं आहे. पूरयिता म्हणजे पूर्तता करणारा, सर्वांना सर्व काही देणारा. न केवलम पूर्ण एव पूरयिताच सर्वेषां संपद्धिः. भगवंत केवळ पूर्णच आहेत असं नाही, तर सर्व भूतमात्रांना सर्व काही पुरविणाराही तोच आहे. भक्तांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य आणि स्वभाव असणाऱ्या श्रीहरीला पूरयिता नावाने म्हणूनच गौरवलं आहे. पूर्ण ही प्रभूची प्रकृती, तर पूरयिता ही त्याची संस्कृती आहे. पूर्णत्व हे श्रीमंत लक्षण, तर पुरवणे हे दातृत्व लक्षण आहे. म्हणूनच तो स्वैरांना, दुष्टांना संपत्ती, साधकांना साधना, संसारिकांना संसारसुख, सिद्धांना आत्मस्थिती, तर संतांना प्रेमस्थिती पुरवीत असतो आणि म्हणून तो पूरयिता नावाने ख्यात झाला आहे. पुण्य म्हणजे स्मरणानेच पापे नाहीशी करणारा. स्मृतिमात्रेण कल्मषाणि क्षपयतीति पुण्यः. भगवंताचं केवळ स्मरण केल्याने जो पाप नाहीसं करतो तो पुण्य नावाने प्रसिद्ध आहे. भगवंत हा पुण्यवान आहे, पवित्र आहे आणि ही पवित्रता त्याला त्याच्या परोपकारामुळे आलेली आहे. तो सतत भूतमात्रांना देतच असतो. तो भोग देतो, भोगण्यासाठी इंद्रिये देतो, कळण्यासाठी बुद्धी देतो. ही इंद्रिये, मन, बुद्धी पवित्र व्हावी म्हणून प्रेमही देतो, सत्संगही देतो
अशा या दातृत्वामुळे तो शुद्ध अतिशुद्ध झाला आहे आणि म्हणूनच केवळ त्याच्या स्मरणाने आपली अनंत दुःखातून आणि पापातूनही मुक्तता होते. या दुःखमय संसारात त्याचं पुण्य हे नाव म्हणजे आपलं आधारच झालेलं आहे. म्हणून नामाचं महत्त्व आपल्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगत असतात. ते हे भगवंताचं नाव पुण्य आहे, कारण ते पुण्यस्वरूप आहेत. पुण्यकीर्ती, पुण्यपद कीर्ती असलेला प्रभू हा पापक्षालन करतो, म्हणून तो पुण्य आहे. पूर्ण नामातून तो अनिष्टाची निवृत्ती करतो हे समजलं. पण आता पुण्यकीर्ती नामाद्वारे त्याही पुढची पायरी सांगत आहेत. ती म्हणजे पापक्षालन झाल्यावर इष्टप्राप्तीचीही प्राप्ती करून देणारा, म्हणून भगवंताचं नाव पुण्यकीर्ती असं आहे. श्रीहरीच्या नाम, गुण, स्वरूप, लीला, जन्म, कर्म आदी गोष्टींचं अपूर्व असं कीर्तन हे आपल्याला अगणित पुण्य देत असते. श्रीहरीचं गुणसंकीर्तन स्थूल देहास दिव्यता प्राप्त करून देते. ब्रह्मभूत काया हो तसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव तैसा. भगवंताच्या लीला, गुण, पुण्य आपल्या जीवनास प्रेरणा देणारे आहे. भगवंताची राम, कृष्ण, नृसिंह, वराह, वामन इत्यादी नावे मानवास पवित्र करून त्यांना त्याग, योग, दान, क्षमा इत्यादी धर्माची जाणीव किंवा जागृती करून देत असतात. धर्मनिष्ठ, कर्मनिष्ठ, ज्ञाननिष्ठ, कार्यनिष्ठ अशा अनेक साधू पुरुषांची मांदियाळी या जगाला या पुण्यकीर्तीनेच दिलेली आहे आणि म्हणून त्याचं संकीर्तन हा धर्म बनला आहे. कृतयुगात ध्यान, त्रेतायुगात यज्ञ, द्वापारयुगात पूजा आणि कलियुगात कीर्तन असे 4 युगाचे 4 धर्म असून कलियुगात केवळ भगवंताची कीर्ती गाण्यानेच जीवाला पवित्रता येईल असं भगवंतानी सांगितलं आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः हे गीतेमधील 9व्या अध्यायात स्वयं भगवंतच म्हणतात. पुण्यवान होण्यासाठी पुण्यकीर्तीचं संकीर्तन हाच कलियुगातला धर्म असल्याने आणि भगवंतच सर्वार्थाने पुण्यकीर्ती प्राप्त असल्याने त्यांचं नाव पुण्यकीर्ती असं आहे. अनामय, आमय म्हणजे दोष आणि अनामय म्हणजे सर्व दोष रहित असलेला, त्रिविध ताप रहित असा असलेला. भगवंत केवळ पूर्ण आहेत असं नाही, तर पूरयिताही आहेत, म्हणून ते पुण्यही आहेत. या पुण्याने ते शुद्धातिशुद्ध झाल्याने त्यांच्या केवळ नामस्मरणानेच पापाचा नाश होऊन त्याला पवित्र करणारा असा हा पुण्यकीर्तिवान प्रभू सर्व दोषांनी विरहित म्हणजेच अनामय असा या 4ही नामाचा एकत्रित अर्थ पाहिल्यास भगवंत अनामय म्हणजे निरामय आहेत असा अर्थ बोध होतो. आपलं जीवन हे आमय म्हणजे दोषासहित आहे, दुःखरूप आहे आणि या दोषाची, दुःखाची निवृत्ती म्हणजेच मोक्ष असं शास्त्रकारांनी सांगितलं आहे. दोषरहित होणं म्हणजे अनामय होणं, म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घेणं. कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाचा आस्वाद किंवा कर्मफलाची इच्छा असे 2 दोष आपल्या कर्म करण्यामध्ये असतात आणि तेच पाप आणि पुण्य असे त्या कर्माचे परिणाम आपण भोगत असतो. तसंच जन्म, मृत्यू, कामक्रोधादी षड्रिपू हेही महान दोष जीवामध्ये असतात. मात्र कर्माच्या अनुषंगाने येणारे पाप पुण्य आणि जन्म, मृत्यू, कामक्रोधादी विकार परमात्मा स्वरूपी नाही, तो साक्षीभावाने कर्म करणारा आहे, म्हणून त्याच्या कर्मापासून कधीही पाप,
पुण्य हे निर्माण होत नाही. तो अजन्म असल्याने देहसंबंधाचे कामक्रोधादी विकार त्याच्यापाशी संभवतच नाही. आणि म्हणून भगवंत अनामय, दोषरहित या अर्थाने भगवंताचं नाव अनामय असं झालेलं आहे. जय श्रीराम.